नमस्कार, जय महाराष्ट्र। बघूया आजच्या विशेष बातम्या। धनशक्ती विरोधात विचारशक्ती विजयी होणार। माजी मंत्री डॉक्टर शिंगणे आणि माजी आमदार डॉक्टर खेडेकर यांचे प्रतिपादन। देऊळगाव राजा नगर परिषद सर्वाधिक निवडणुकीत माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे व माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्या नगर विकास आघाडीच्या माध्यमातून बालाजी नगरीचा विकास कसा करता येईल याचा आराखडा तयार करून विकास कामे करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे। हा धनशक्ती विरोधात विचारशक्ती विजय होणार असे प्रतिपादन माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे व माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी स्थानिक महात्मा फुले चौकात भव्य रॅलीचा संबोधित करताना केले। दुपारी 3 वाजता छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल समोरून नगर विकास आघाडीची भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। त्या प्रसंगी डॉक्टर रामप्रसाद शेळके, जिल्हा परिषदचे भावी उमेदवार डॉक्टर भाग्यश्रीताई खेडेकर, माजी नगराध्यक्ष तुकाराम खांडेभराड, हनीफ शहा, विजयदेव उपाध्ये, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सो नेहा सुनगत यांनी महिलांवर केलेले संस्कार आणि एक महिला असून त्यातील माणुसकी कशी असावी त्याचा उदाहरण देश शहराचा विकास करणार असे आश्वासन त्यावेळी दिले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट अर्पित मीनासे यांनी केले। तब्येत खराब असताना माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी नगर विकास आघाडीचे सर्व उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन यावेळी केले। आवाहनकर्त्यावेळी मगरिबीची अजान सुरू झाल्याने आजाराचे पवित्र राखून माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी आपले सुरू असलेल्या भाषण थांबविले। मोठा प्रचार सभेत आजानचा सन्मान ठेवल्याने मुस्लिम समाजात समाधान व्यक्त करण्यात आले। मुस्लिमांना समाज एक संदेश देत म्हणाले की कोणत्या जाती धर्माचा भेदभाव न करता मानवता हा खरा धर्म म्हणून त्यांनी सर्वांना सोबत राहून कामे करायचे आवाहन केले। माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी मतदारसंघ व शहरात विविध विकास कामाचा आढावा देत येणाऱ्या काळात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून भरपूर निधी उपलब्ध करून शहरात अनेक योजना आणि शहरातील बिघडलेली पाण्याची व्यवस्था दुरुस्त करून 2 दिवसाआड नळाद्वारे पाणी देण्याचा संकल्प त्यावेळी केला आहे। त्या प्रसंगी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नेहा बलवंत सुनगत आणि नगरसेवक पदाचे 21 उमेदवार उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अर्जुन आंधळे यांनी केले। त्यावेळी बहुसंख्येने महिला आणि नागरिक उपस्थित होते। AP न्यूज महाराष्ट्रासाठी आमचे विशेष प्रतिनिधी अशरफ पटेल। आणि शिंदे साहेब हे दोघंही एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या आमच्यासाठी या ठिकाणी उभे आहेत। आज या ठिकाणी दोन्ही प्रमुख मार्गदर्शक नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। कार्यक्रमाला उपस्थित देऊळगावच्या कुशलपूर आपली विजयाची रॅली एकदम मोठी जास्त असणार आहे। याच्यामध्ये काही आपल्याला शंका व्यक्त करण्याची गरज नाही आहे। देऊळगावच्या विकासासाठी इतके वर्ष त्यांनी प्रयत्न केलेले, इतके वर्ष त्यांनी विकास करून दाखवलेला आहे। त्या दोन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे। सर्व उमेदवार त्याचा प्रचार करत आहेत। परंतु मला महिलांबद्दल एक सांगायचं आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। खरं लाडकी बहीण योजनेचे खरे अर्जदार एकनाथराव शिंदे साहेब आहेत। त्याच्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होईल। आमचे इच्छुक उमेदवार सांगायचे की नाना काही आपण एकत्र बसा, तरच या शहराचा विकास आणि मग शिंदे साहेबांची मंत्री बैठका ठिकाणी झाल्या। कार्यकर्त्यांनी सोयरी घेऊन आणली। तेव्हाही सांगितलं मी आणि शिंदे साहेबांनी फक्त सुपारी फोडली। आता त्याचं लग्न 30 तारखेला त्या ठिकाणी लागणार आहे। या सर्वांना सांगण्याचे आशीर्वाद द्या आणि हे प्रक्रिया ठिकाणी पूर्ण करा अशी विनंती मी त्या नगर विकास आघाडीची वतीने आपल्या सर्वांना या ठिकाणी फिरणं असतं तर घडण असतं
तसं ते ग्रहण आलं आणि त्यांनी सांगितलं की आता हे लग्न सध्या काही होणार नाही, थोडं थांबा. आम्ही थांबलो, सगळे थांबलो आणि ही निवडणूक आता पुढे 2 दिवसांनी या ठिकाणी आता संपन्न होत आहे. त्या हल्ल्याच्या टेक्निकच्या वेळेस सुद्धा हा गडी झाला असतो. त्यामुळे हा कुठे असतो, हा सगळीकडे त्या ठिकाणी असतो आणि म्हणून असा माणूस आपण त्या ठिकाणी निवडून द्यावा ही विनंती मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करू इच्छितो. विकास आघाडी लोकदत्त